त्यांना जातीयवाद जो करायचा आहे तो त्यांनी करत राहावा. मात्र हे करताना त्यांनी आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये क्रूड ऑइल हे कोणत्याही दुसऱ्या देशाकडून, दुसऱ्या धर्माच्या देशाकडून घेणार नाही. आम्ही वैद्यकीय शोध जे आहे त्याच्या निमित्ताने जे उपचार आहे ते उपचार कुठेही आम्ही दुसऱ्या धर्माच्या जातीचे करून, त्या शोध लावलेल्याचे करून घेणार नाही, असं त्यांचं वक्तव्य करणं हे जितकं हास्यास्पद राहील तसंच हास्यास्पद त्यांचे अनेक वक्तव्य ही राहत असतात. मुळात जो विचार आहे शिवाजी महाराजांचा तो सहिष्णुतेचा विचार आपल्याला पुढे घेऊन गेलं पाहिजे. त्यामुळे आता विश्वात्मके देवे ही ज्ञानेश्वर महाराजांनी मांडलेली भूमिका जी आहे ही महाराष्ट्र धर्माची भूमिका आहे, आणि शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्याची भूमिका ही महाराष्ट्र धर्माची भूमिका आहे, आणि संविधानाची भूमिका आणि महाराष्ट्राची भूमिका ही मिळती जुळती आहे. त्यामुळे या कोणत्याही कक्षेमध्ये न बसणारे वक्तव्य ते वारंवार का देत आहेत याचा एकदा चिंतन महाराष्ट्राने केलं पाहिजे. त्या कार्यालयामध्ये आम्ही जो मोर्चा काढला तो त्याच्याशी संवाद साधण्याकरता केला. आमचा मोर्चा हा त्यांना घेराव होता, आणि चरित्र आणि राष्ट्र या दोन गोष्टींना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वारंवार त्याचाच प्रचार करत आला आहे. आणि आज राष्ट्र म्हणून भारत धोक्यात आलेला आहे. अमेरिकन ट्रेड डील सारख्या ट्रेड डील झालेल्या आहेत. तर त्यावेळेस शेतकऱ्यांचे आणि संपूर्ण भारताचे हितसंबंध जे आहेत याच्यावर गदा आणत असताना राष्ट्राची भूमिका ही गुंडाळून ठेवत असताना प्रथम लाडके उद्योगपती ही भूमिका भारत सरकारने घेतलेली आहे. त्यासोबतच चारित्र हा देखील आपला महत्वाचा मुद्दा आहे. आता एस्टीन फाईलच्या निमित्तानं लहान लहान कवळ्या कुमारवयीन ज्या मुला मुलींवर जो अत्याचार झालाय त्यामध्ये जर भारताच्या पंतप्रधानाचं आणि भारतात सरकारच्या काही मंत्र्यांच्या नावं जर येत असतील तर ना तुमचं प्रथम राष्ट्र जी भूमिका आहे ही आता गुंडाळून ठेवलेली गेली आहे, ना आपली चरित्राची भूमिका ही सांभाळल्या जात आहे. त्यामुळे दोन्ही भूमिका जर आता भारत सरकारकडून सांभाळल्या जात नसतील तर त्यांनी नरेंद्र मोदींचा राजीनामा घ्यावा, ह्या मागणीच्या अनुषंगाने आम्ही स्वयंसेवक संघाकडे गेलो होतो. मात्र आमचं म्हणणं त्या ठिकाणी ऐकून घेतलं गेलं नाही, आणि संवादाची आमची तयारी नाही, आणि आम्ही मेरी मुलगी एकी टांग या भूमिकेतून राहू हा त्यांचा हेका त्या निमित्तानं जाणवला. मात्र आमची त्यांच्याकडे असणारी जी मागणी आहे ती कायम आहे की आपण राष्ट्र म्हणता तर मोदीजींनी राष्ट्राच्या हिताचे सर्व गोष्टी या गुंडाळून ठेवलेल्या आहेत, आणि चरित्राच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली बदनामी होत आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचं भाजपशी असणारं नातं तोडावं, आणि भाजप खरंच त्यांचं ऐकत असेल तर नरेंद्र मोदींचा राजीनामा घ्यावा, या आमच्या मागणीवर आणि भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. लाहोरची जागा ही शरद पवारांची आहे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची. मात्र बिहार पासून ते नागालँड पर्यंत लढते म्हणते काँग्रेस. मात्र निकालानंतर काय झालं हे कळत नाही. निवडणुका लढणं हा राजकीय अधिकार आहे, निकाल ही आपल्या ठिकाणची बाब आहे. त्यामुळे निकालाच्या अनुषंगानं कुठल्याही प्रकारचा विचार न करता भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आम्ही सर्वांनी एकत्रित लढलं पाहिजे. आणि इतर वेळी राजकारण करायचं, इतर वेळी आम्ही काही सभा घ्यायच्या, इतर वेळेस आम्ही वक्तव्य करायची, आणि निवडणुकीच्या वेळेस आम्ही जर आमची भूमिका ही राजकीय स्वरूपाची जर घेतली नाही तर ते मला असं वाटतं ते योग्य ठरणार नाही. त्यामुळे निकालामध्ये महाराष्ट्रातही आमचं सर्वांचं महाविकास आघाडी म्हणून निकाल काय लागलाय आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. लढलं पाहिजे, ही लढवायची असणारी ही भूमिका आहे, आणि अनपोची परंपरा ही नाही. आणि दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी लढली हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे आपण लढलं पाहिजे, ही एकंदरीत राजकारणातली महत्वाची जी भूमिका असते ती घेऊन पुढे गेलं पाहिजे. कारण भारतीय जनता पक्ष लोकशाही गुंडाळून टाकण्याकरता निघालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्यासाठी लढले. सर्व जाती धर्माच्या 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन शिवाजी महाराज पुढे गेले. त्यामुळे शिवाजी महाराजांचे 8वावे रूप, त्यांचा 8वावा प्रताप, आणि या सर्वांमध्ये शिवाजी महाराजांच्या एकंदरीत त्यांचा कारकिर्दी आमच्यासाठी सर्वांसाठी पथदर्शक आहे. आणि जातीयवादी वक्तव्य करून शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला कुठे गालबोट लावू नये हे या निमित्ताने त्यांना सांगावंसं वाटतं. मात्र या संदर्भात वारंवार राणे जे वक्तव्य करत असतात या अनुषंगानं त्यांच्या तोंडून असं वक्तव्य अजून ऐकलं नाही, त्याबद्दल मी आश्चर्य व्यक्त करतो की आम्ही आखाती देशातून, कोणत्याच इस्लामी देशातून, कोणत्याच ख्रिश्चन देशातून आम्ही क्रूड ऑइल घेणार नाही, आणि आम्ही स्वयंनिर्भरतेने इंधन पुरवठा करू, असं वक्तव्य त्यांनी लवकरात लवकर करावं. आणि त्या वक्तव्याच्या अनुषंगानं त्यांनी व्यवस्था निर्माण करावी ही काळाची आज मागणी आहे. आणि तसं जर त्यांनी केलं तर जरूर त्यांना धन्यवाद देणं उचित ठरेल. एकंदरीत या संदर्भामध्ये महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स या अनुषंगानं निवडणूक ही भारतीय जनता पक्षाच्या लोकशाही विरोधी धोरणातली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष ज्या
विविध पद्धतीनं जो कारभार हाकत आहे तो हुकुमशाही प्रवर्गातील आहे आणि त्यांच्या वृत्तीला त्यांच्या प्रवृत्तीला विरोध करणं हा राजकारणातील असणारा आजचा महत्वाचा गाभा आणि महत्वाचा भाग आहे. आणि या अनुषंगानं महाविकास आघाडीतल्या पैकी एका पक्षानं ही निवडणूक लढवावी अशा प्रकारचं आज राजकीय जबाबदारी ही आमच्यावर आहे. आणि या दोन्ही ठिकाणच्या ज्या जागा आहेत या सर्वस्कृत आहे की तुतारी चिन्हावर राष्ट्रवादी या निवडणुका लढल्या होत्या. ते लढत नसतील तर काँग्रेस त्या ठिकाणी लढण्याकरता तयार आहे अशी सविनय भूमिका ही काँग्रेस पक्षाची होती आहे. आणि या भूमिकेच्या अनुषंगानं आम्ही या संदर्भामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जे प्रदेशाध्यक्ष आहे शिंदेसाहेब यांच्याशी ही आमची भावना त्यांना कळवलेली आहे. आणि त्यानुसार आज रोजी या संदर्भामध्ये चर्चा जरी सुरू असली तरी काँग्रेस पक्षाने दोन्ही ठिकाणी आपले उमेदवारांची चाचपणी केलेली आहे, त्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत आणि उद्यापर्यंत उमेदवाराचं नाव देखील आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे अंतिम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे जी भूमिका होती त्या भूमिकेवर काँग्रेस ठाम आहे. आणि या संदर्भामध्ये राज्यस्तरावरील सर्व आमच्या नेत्यांशी चर्चा झालेली आहे. राष्ट्रीय स्तरावर देखील या संदर्भामध्ये आमचा संवाद आहे आणि उद्या दुपारपर्यंत याचा अंतिम निर्णय हा घेतला जाईल. पाठिंबा मागितलाय बारामतीसाठी असं कळतं. तुम्हाला काही फोन आला होता? या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाशी अजित पवार राष्ट्रवादी पक्षाच्या कोणीही आतापर्यंत संपर्क केलेला नाही. भारतीय जनता पक्ष हेही या संदर्भामध्ये आव्हान आपल्याला करताना दिसतं, मात्र त्या संदर्भातही कुठल्याही प्रकारचा संवाद आणि कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव नाही. त्यामुळे जेव्हा अशा गोष्टी घडून आणायच्या असतात तेव्हा एक व्यापक स्वरूपाची चर्चा ही सर्वांशी आवश्यक असते. मात्र ते चर्चेसाठी आवश्यक असणारं चारित्र्य हे भारतीय जनता पक्षाजवळ नसल्यामुळे ते आपल्या या सर्व निवडणुकांना त्यांच्या दबाव तंत्राच्याच अनुषंगानं पुढे घेऊन जात असल्याचं या ठिकाणी मत माझं या निमित्ताने व्यक्त करतो. मात्र या संदर्भामध्ये जे उमेदवार दोन्ही ठिकाणी राहणार आहे त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा संपर्क हा काँग्रेस पक्षाशी झालेला नाही.